नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की शेतकऱ्यांची अशी खुशखबर आहे. म्हणजेच की आता आपण बघणार आहोत शेतकऱ्यांना तुम्हाला जर फवारणीसाठी म्हणजेच की एक यंत्र हवं असेल, म्हणजेच की त्या ड्रोन यंत्र त्यासाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील. म्हणजेच की आता ड्रोन फवारणी खरेदीसाठी महाराष्ट्र सरकार तुम्हाला 5 लाख रुपयापर्यंत अनुदान इथे देणार आहे. म्हणजेच की शेतांमध्ये फवारणीसाठी ड्रोन खरेदी करण्याचा जो महाराष्ट्र सरकार इथे 5 लाख रुपये देत आहे. तुम्ही शेतकऱ्यांनी फवारणीसाठी ड्रोन उपकरणाचा उपयोग करू शकता. म्हणजेच की आपण थोडीफार माहिती जाणून घेणार आहोत. फवारणी यंत्रासाठी ऋण उपलब्ध करून दिलं जाणार आहे. म्हणजेच की आता योजनेसाठी अर्ज कुठे करायचा, कशा प्रकारे अर्ज करायचा, योजनेची आवश्यक कागदपत्रे, संपूर्ण अटी शर्ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल प्रमाणे बघणार आहोत की संपूर्ण माहिती. म्हणजेच की आता आपण बघणार आहोत की 5 लाख रुपयाचा अनुदान इथे या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. व आजच्या म्हणजेच की डिटेल फवारणीसाठी आपण बघणार आहोत की फवारणी यंत्रासाठी जे काही ड्रोन तुम्हाला दिसणार आहे ते ड्रोन तुम्हाला योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिलं जाणार आहे. म्हणजेच की 5 लाख रुपयाचं हे अनुदान राहणार. राज्य शासनाने शेतीची कामे सोपी व्हावी यासाठी हे अनुदान काढलेलं आहे. म्हणजेच की आता अनुदान म्हणजेच या योजनेसाठी अर्ज कोण कोण करू शकतो, तर म्हणजेच की आता अनुदान कृषी पदवीधर असेल त्यांनी या योजनेसाठी लाभ घेऊ शकतात. व महिला असेल किंवा SC ST कास्ट कॅटेगरी असतील, महिला असेल किंवा महिला शेतकरी असेल, कोणताही शेतकरी असेल योजनेसाठी अर्ज करू शकणार आहे. योजनेचा लाभ इथे मिळू शकणार आहे. म्हणजेच की वरील गटातील उमेदवारांना 50% किंवा जास्तीत जास्त 5 लाख रुपयापर्यंत इथं अनुदान दिलं जाणार आहे. सामान्य शेतकरी सहकारी संस्थांना 40% किंवा 4 लाख रुपयापर्यंत कमी असलेली रक्कम तुम्हाला इथे मिळणार आहे. या योजनेचा अर्ज लाभ कुठे मिळू शकणार आहे, म्हणजेच की आता अटी शर्ती आपण बघणार आहोत की या योजनेची अटी शर्ती मान्य असतील तर नक्की काय योजनेसाठी अर्ज करून योजनेचा लाभ मिळू शकतात. म्हणजेच की स्वतःच्या नावावरती शेतजमीन असणे आवश्यक आहे. उमेदवार सरकारी नोकरदार नसावा. म्हणजेच की सरकारी नोकरदार इथे नाही चालणार आहे. उमेदवारांनी ड्रोनसाठी अनुदान घेतलेले नसावे. उमेदवार हा कृषी पदवीधर असल्याचा प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. अटी शर्ती इथे दिलेल्या आहेत. अटी शर्तीमध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ या ठिकाणी घेऊ शकणार आहात. व आवश्यक कागदपत्र आपण आता बघणार आहात की तुम्हाला सर्वात यामध्ये की फार्मर ID लागणार आहे, आधार कार्ड लागणार आहे, शेतकऱ्यांचं रहिवासी प्रमाणपत्र लागणार आहे, प्रमाणपत्र ड्रोन कोटेशन लागणार आहे, ड्रोन खरेदी करणार आहात त्याचे पूर्ण कोटेशन, जातीचे प्रमाणपत्र, कास्ट कॅटेगरी, रेशन कार्ड, बँक पासबुक, ईमेल ID, मोबाईल नंबर, आठवो इथे तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण डॉक्युमेंट लागणार आहे. धन्यवाद.